नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहाचा प्रमुख आपल्या हातातील घड्याळ काढून ठेवतो आणि म्हणतो, जोपर्यंत आपण स्वतःच भारतीय घड्याळ बनवत नाही तोपर्यंत मी घड्याळ घालणार नाही. ही फक्त एक संवादाची ओळ नाही, तर भारतीय उद्योग विश्वातील आत्मविश्वास, स्वाभिमान आणि जिद्दीची एक प्रेरणादायी कहाणी आहे. सध्या सुरू असलेल्या मेड इन इंडिया अ टायटन स्टोरी या वेब सिरीज मध्ये हा प्रसंग अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. ही वेब सिरीज केवळ एका कंपनीची कथा नाही, तर भारताने जगाला आपली क्षमता कशी दाखवून दिली याची कहाणी आहे. पण टायटनची कहाणी सुरू होण्यामागे एक मोठा संघर्ष होता. तर नमस्कार, मी आदित्य थोरे आणि तुम्ही पाहत आहात द फ्रीडम कॉलम. तर त्या काळात टाटा समूहाने जगप्रसिद्ध स्विस घड्याळ उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला. उद्देश होता त्यांच्या अनुभवाच्या आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने भारताला जागतिक दर्जाचे घड्याळे तयार करणे. यासाठी टाटा प्रतिनिधींनी स्वित्झर्लंडमध्ये अनेक बैठका घेतल्या आणि सहकार्याची विनंती केली. मात्र अनेक स्विस कंपन्यांनी भारतीय कंपनी आणि भारतीय कामगार जागतिक दर्जाचे घड्याळे बनवू शकतील यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. काहींनी तर या कल्पनेची थट्टा केली. टाटांची ऑफर नाकारण्यात आली. त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगण्यात आले की भारतात अशा दर्जाचे घड्याळे तयार होऊ शकतच नाही. हा अपमान टाटा समूहाच्या स्वाभिमानाला चटका लावणार होता आणि कधी कधी अपमानच मोठ्या क्रांतीची सुरुवात ठरतो. त्याच क्षणी एक निर्णय घेतला गेला. जर जग भारतावर विश्वास ठेवत नसेल तर भारत स्वतःचा असा एक ब्रँड निर्माण करेल जो संपूर्ण जगाला भारतीय क्षमतेची जाणीव करून देईल. याच वेळी टाटा समूहाने ही जबाबदारी झेरेक्सेस देसाई यांच्याकडे सोपवली. भारताची स्वतःची जागतिक दर्जाची घड्याळ कंपनी उभारण्याचे स्वप्न त्यांच्या खांद्यावर देण्यात आले आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी एक मोठी प्रतिज्ञा केली गेली. असे सांगितले जाते की जोपर्यंत भारतात तयार झालेलं स्वतःच उत्कृष्ट घड्याळ बाजारात येत नाही तोपर्यंत हातात घड्याळ घालायचं नाही. इतकं बोलून हातातली घड्याळ काढून ठेवण्यात आली. हा प्रसंग केवळ घड्याळाबद्दल नव्हता, तो होता स्वाभिमानाबद्दल, तो होता भारतीय उत्पादनांवर विश्वास ठेवण्याबद्दल, तो होता जगाला दाखवून देण्याबद्दल की भारतही जागतिक दर्जाचा ब्रँड निर्माण करू शकतो. पुढे काय झाले? झेरेक्सेस देसाई यांच्या नेतृत्वाखाली टायटनचा जन्म झाला. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. तंत्रज्ञान, उत्पादन, डिझाईन आणि बाजारपेठ अशा प्रत्येक स्तरावर संघर्ष होता. पण जिद्द कायम होती आणि अखेर टायटनची पहिली घड्याळे बाजारात आली. भारतीय ग्राहकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. टायटनने केवळ घड्याळे विकली नाही तर भारतीयांच्या जीवनशैलीचाच एक भाग बनले. आज टायटन हे भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि यशस्वी ब्रँड पैकी एक आहे. लाखो भारतीयांच्या मनगटावर टायटनची घड्याळे झळकतात आणि जगभरात भारतीय उद्योग क्षेत्राचा अभिमान वाढवतात. या वेब सिरीजची खास गोष्ट म्हणजे ती आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते. जेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवत नाही तेव्हा स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. ज्यांनी भारताची थट्टा केली त्यांनाच पुढे भारतीय ब्रँडचे यश पाहावे लागेल. एका व्यक्तीने घड्याळ काढून ठेवले आणि त्या निर्णयाने पुढे भारताला एका जागतिक दर्जाचा ब्रँड मिळाला. म्हणूनच मेड इन इंडिया अ टायटन स्टोरी ही फक्त वेब सिरीज नाही, तर प्रत्येक उद्योजक, विद्यार्थी आणि मोठी स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तींसाठी प्रेरणादायी प्रवास आहे. तुम्ही ही वेब सिरीज पाहिली का? आणि टायटनच्या या प्रवासातून तुम्हाला काय शिकायला मिळाले? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.